नंदू सेठ म्हणले आपल्या शैलीत, आपली शैली अजून महिनाभर आपल्याला दाखवायची, कारण यांना थैलीत आपल्याला बंद करायचं आहे समोरच्यांना सगळ्यांना. कारण आपण 15-20 दिवसापासून प्रचार सुरू केला, समोरच्याला अजून उमेदवार सापडाना. पहिली गोष्ट तर कोणत्या पक्षाला तिकीट मिळणार आहे हेच माहिती नाही आहे. दुसरी गोष्ट मिळालं तर उमेदवार कोण आहे माहिती नाही आहे. दारूवाल्याला द्यायचं, बरोबर का नाही, दारूचे ज्याच्या दुकान आहे उजूकराव आपले, त्याला काय चव आहे म्हणणार त्याला द्यायचं, की पुन्हा डॉक्टर आपले तयार आहे भाजपचे हे आपल्याला काही माहिती नाही. या डॉक्टर साहेब या, डॉक्टर कल्याणजी काळे साहेबांचं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करू. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जालन्याचे उमेदवार खैरे साहेबांबरोबर संसदेत डॉक्टर कल्याण काळे सुद्धा जाणार आहे यावेळेस. आणि ज्यांना जरा बसा बसा डॉक्टर बसा. ऋषी कल्याण काळे साहेबांचा सत्कार करून द्यायचा. ऋषी खैरे नंतर करू. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा स्वागत घ्या. चल राहू दे, काय फरक त्यांना. चला ए बसा भाऊ बसा. आणि समोरच्यांना अजून उमेदवार भेटत नाही, हा लढणार का तो लढणार, जो पण लढणार तो पडणार, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून आता ज्याला ज्याला लढायची इच्छा आहे ते घरात आरामशीर बसलेले आहेत, एसी मध्ये हवा खात. पण तो हा संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचारांचा सातत्यानं बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि शिवसेनेसोबत आता अनिल पटेल साहेबांनी सांगितलं की तुम्हीच भारतीय जनता पार्टीला मोठं केलं. मला वाटतं ही शिवसेना आहे, ज्याला मोठं करता येतं त्याला छोटं सुद्धा करायला शिवसेनेला चांगलं जमतं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी लढत आपली होणार आहे संभाजीनगरची, मला असं वाटतं समोरच्याला उमेदवार भेटत नाहीये. आता तू 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 लढ तू लढ तू लढ असं चालू आहे. मी लढतो कोणी म्हणत नाही, तू लढ चालू आहे. आणि याला कारणही तसे आहेत. उद्धवजींच्या सरकारच्या नंतर या संभाजीनगरामध्ये या गद्दारांचं राज्य आलं. उद्धवजींचं सरकार असताना या शहरासाठी तब्बल 2100 कोटी रुपये निधी आपण आणलेला होता. या 2100 कोटीमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना उद्धवजींना स्वतः उद्घाटन करून, स्वतः पाहणी करून, दररोज देखरेख ठेवून पाण्याच्या लाईनचं काम सुरू होतं. या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लांट केलं, या शहरात सिवरेज प्लांट केलं, या शहरात सफारी पार्कची सुरुवात झाली, या शहरात शिवसेना प्रमुखाचं स्मारक होतंय. या शहरात जवळपास 40,000 LED लाईट्स लावले गेले. या शहरातले रस्ते दुपदरीचे 4 पदरी झाले, अनेक उद्यानं विकसित झाले. आणि हे सगळं शिवसेनेनं केलेले लक्षात ठेवा. शिवसेनेचा महापौर असताना 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी होतं. इथं नंदकुमार घोडेले, कलाताई ओझा महापौर राहिलेले आहेत. 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी येत असताना हे हरामखोर लोक आक्रोश मोर्चा काढत होते, आक्रोश मोर्चा. आता 8 दिवसाला आणि 9 दिवसाला पाणी येतं. यांचा आक्रोश, यांच्याच डोक्यात यांचे हांडे आपल्याला घालावे लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण जी समांतर जलवाणी त्याच खैरे साहेबाच्या प्रयत्नानं मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, खरं तर काँग्रेसला श्रेय घेता येत नाही बऱ्याच कामाचं, खरंच घेता येत नाही काँग्रेसला, खरंच घेता येत नाही. खूप केलंय काँग्रेसवाल्यांनी पण बोलतच नाही लोक. म्हणजे सोलापूर धुळे रस्ता आहे, मला आठवतं मी खैरे साहेबांबरोबर जात होतो, मणिशंकर अय्यर, ऑस्कर फर्नांडिस त्यावेळेस मंत्री होते, त्यांच्याकडे जात होतो, त्या सोलापूर आणि धुळे मंजूर झालाय. तुम्ही बोलतच नाही काँग्रेसचे लोक कधीच. नगर नाक्याचा रस्ता सुद्धा आपले ते संरक्षण मंत्री होते A.K. अँटनी, त्यांनी केलेला आहे, लक्षात ठेवा. तुम्ही बोलतच नाही काँग्रेसचे लोक. आम्ही काय बोलून घेतो शिवसेनावाले सगळं, आम्हीच केलं, आम्ही म्हणून टाकतो.
आमच्या संजय शिरसाट आमच्या त्यांनी टकलं केलं, फक्त 50 लोकांचं मी केलं म्हणतो. पण खैरे साहेबाबरोबर मी स्वतः अँटनीकडं म्हणजे खैरे साहेबाच्या नेतृत्वाखाली मी जात होतो. 4 वेळेस 10 वेळेस पुण्याला मिलिटरीच्या कॅप्टनकडं, दिल्लीला सुद्धा अँटनीकडे गेलो आणि तेव्हाच हा रस्ता झाला आहे. सोलापूर धुळे सुद्धा हा रस्ता जो झालेला आहे, जे आपले ऑस्कर फर्नांडिस काँग्रेसचे नेते होते त्यांच्यामुळे झालेला आहे, लक्षात ठेवा. आता हे लोक नितीन गडकरी येऊन भाजपा, पण नितीन गडकरीनं या ठिकाणी अटलजीच्या वाढदिवसाच्या दिवशी 8,000 कोटी रुपयाची कोण शिला लावली होती. 80 कोटीचं सुद्धा काम हे भारतीय जनता पार्टी करू शकला नाही. पैठणच्या रस्त्याचं 10 वेळेस भूमिपूजन केलं नितीन गडकरीनं येऊन, आणि तो आपल्याकडे येण्याची शक्यता आहे त्यांनी येऊन, पण हे पैठणचा रस्ता सुद्धा झालेला नाही. परंतु शिवसेनेनं 2100 कोटी रुपयाचा निधी आणला होता. यातले जवळपास 1,500 कोटी रुपयाचं काम उद्धवजींचं सरकार असताना झालेलं आहे, लक्षात ठेवा. आता पाण्याची स्थिती 8-8 दिवसाला 9-9 दिवसाला पाणी येतं. याला जबाबदार कोण आहे? महापौर नाही, पालकमंत्री त्यांच्या पैठणच्या याच्यात मशगूल आहे. या शहराकडे, या संभाजीनगरकडे लक्ष द्यायला कोणी नाही. खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक याच्यात लक्ष देत होतो. रोज पाण्याचा प्रश्न 4 दिवसाचा 3 दिवस कसं होईल, 3चं 2 कसं होईल आम्ही बघत होतो. पण या लोकांनी मोर्चा काढला होता आणि सांगितलं होतं आमची सत्ता द्या, आम्ही 15 दिवसात पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपवतो. तुमची सत्ता येऊन 1.5-2 वर्ष झाले, पिण्याचा पाण्याचा प्रश्न दूर चाललेला आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा 1680 कोटीची योजना 2700 कोटीवर गेली. जर आमच्या काळात गेली असती तर बघा, यांच्या काळामध्ये 1000 कोटी जास्त लागतात. परंतु मला वाटतं तुमच्या काळात सुद्धा ही 2700 कोटीवर गेली. हा सुद्धा प्रश्न मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा पद्धतीने या शहराला विकासापासून दूर नेणारे लोक, उद्धवजींचं या शहरावर प्रेम आहे, कारण शिवसेना प्रमुखाचं प्रेम होतं आणि म्हणून या शहराला तब्बल 2100 कोटी रुपये मिळालेले होते, लक्षात ठेवा. ग्रामीण भागामध्ये सुद्धा बरेच लोक ग्रामीणचे आमदार येऊन बडबड करतील. मराठवाडा वॉटरगेट गंगापूर वैजापूरसाठी 1100 कोटी रुपये उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केले, लक्षात ठेवा. इथं वैजापूर गंगापूरचे लोक आहेत. कन्नडसाठी सुद्धा उदय सिंग राजपूत सातत्यानं लढा देत होते. या मतदारसंघाजवळपास सुद्धा 700-800 कोटी रुपयाचा निधी उद्धवजींच्या काळात आलेला, लक्षात ठेवा. म्हणून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करत असताना आता ते भुमरे सुद्धा म्हणतात ती योजना, उपसा जलसिंचन योजना मावस गावांची, हिचा सुद्धा मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये सगळ्यात आधी 276 कोटी मंजूर कोणी केले होते, तर ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केले, लक्षात ठेवा. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे आगामी काळामध्ये. आणि दुसरा तो आपला पोपट जो यमानचा खासदार, आपण त्याला बोलतच नाही, आपण यांच्यावरच बोलतो. त्यांनी सुद्धा 5 वर्षात काही केलेलं नाही. गोष्टी मोठ्या करतो तो, इम्तियाज जलील सुद्धा गोष्टी मोठ्या करतो. प्रत्यक्षात त्याचे सुद्धा 20-22 मला वाटतं नगरसेवक असताना त्यांनी सुद्धा दिल्लीमध्ये नुसत्या भाषणाच्या वर या शहरासाठी काही केलेलं नाही. मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव शिवसेनेसोबत येतात. काल मला पत्रकारांनी विचारलं की 25 वर्षात शिवसेना कधी ईदगावर गेली नाही, खैरे साहेब गेले. म्हटलं का हिंदू मुसलमान एकत्र येऊ नये का? हिंदूंनी मुसलमानाच्या ईदगावर जाऊ नये का? मुसलमानाने दिवाळीला येऊ नये का? अरे शिवसेना एक 80% समाजकारण करणारी संघटना आहे आणि म्हणून ईदगाहला जाणं काही पाप नाही आहे. हिंदू मुसलमान जर एक येत असेल, या शहरात बंधुभाव वाढत असेल, या शहरात एकोबा वाढत असेल, तर तो करण्याची आमची तयारी आहे. आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली फक्त संभाजीनगरात नव्हे तर हे महाराष्ट्रात होतंय, लक्षात ठेवा. आम्ही महाराष्ट्रात फिरत असताना मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, संजय राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ज्यावेळेस फिरत असताना महाराष्ट्रात गावोगाव, खेडोपाडी, प्रत्येक शहरात हे वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, भले आता बरेच जण म्हणले तर आपला विजय निश्चित आहे, परंतु आपली लढाई बूथवर आहे, आपली लढाई गावात आहे, आपली लढाई वाड्यात आहे, आपली लढाई तांड्यावर आहे. वाड्यातल्या प्रत्येक बूथवर, प्रत्येक वाड्यात आपली लढाई, लक्षात ठेवा. हा प्रचार होत राहील. हजारो लोक, लाखो लोक आपण एकत्र करू. पण खऱ्या अर्थानं मी 3ही पक्षाच्या, 4ही पक्षाच्या सगळ्या लोकांना, सगळ्या कार्यकर्त्याला आवाहन करेल, आपण पहिल्यांदा निवडणूक एकत्र लढतोय. पहिल्यांदा निवडणूक एकत्र लढत असताना बूथ आपलं सगळ्यात आधी टार्गेट आहे, मतदार आपलं सगळ्यात आधी टार्गेट आहे. मतदार यावेळेस म्हणतोय मोदी हटाव म्हणतोय, लक्षात ठेवा. मोदी लागत नाही कोणाला सुद्धा. मोदी 400 पार म्हणत असेल, पण हा मोदी तडीपार आपल्याला करायचा आहे. ही भारतीय जनता पार्टी तडीपार करायची. आणि ज्यावेळेस ही भारतीय जनता पार्टी तडीपार होईल, हा मोदी तडीपार होईल, त्या संभाजीनगरचा एक भगवा ध्वज घेऊन खैरे साहेबासारखा लोकप्रतिनिधी दिल्लीत जाण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. एवढं सांगतो. खैरे साहेबांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय अंबादासजी दानवे साहेब.
यानंतर महाविकास आघाडीचे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय